तर राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झालंय, खाते वाटप झालं, मंत्र्यांनी पदभार स्वीकारला। आता पक्षांच्या नेतृत्वातही बदल होण्याची शक्यता आहे, कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदल होणार असल्याची माहिती समोर येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता महसूल मंत्री झालेत। भाजपात एक व्यक्ती एक पद असं धोरण आहे, त्यामुळे बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागेल। त्याचप्रमाणे राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना देखील आपला पदाचा राजीनामा पाठवावा लागला। त्यामुळे काँग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची नावं आता चर्चेत आहेत। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्याप्रमाणे आता काँग्रेसच्या देखील हालचाली सुरू झालेल्या आहे। काँग्रेसचा देखील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे। कधीतरी राजकीय दृष्ट्या ज्यावेळेला चर्चा करायला येईल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असणारे अनेक जे प्रश्न असू शकतात आहेतही, त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला देता येतील। आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो।